नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवमध्ये या ठिकाणी 31 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। तर हे 31 पदे या ठिकाणी बघा, जाहिरात आहे ही वॉक इन इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एक्झाम होणार नाहीये। तर तुम्हाला फक्त या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा आहे। ही जाहिरात दिनांक 3/3/2025 ला सुटलेली आहे। तर यामध्ये बघा, विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वर्ग 1 संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी भरायचं आहे ठिकाणी। तर मित्रांनो, आताच्या ज्या जागा सुटत आहेत ह्या सगळ्या कंत्राटी स्वरूपातच आहेत। तर या ठिकाणी बघूया आपण कशा पद्धतीच्या या जागा आहेत। यामध्ये बघा, प्राध्यापक संवर्गातील भरायच्या पदांचा तपशील दिलेला आहे। यामध्ये विषय दिलाय, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे त्यांनी आणि पद दिलेले आहेत। या ठिकाणी बघा, पहिलं जे या ठिकाणी पद आहे किंवा विषय आहे शरीर रचनाशास्त्र, त्याला MD MS ॲनाटॉमी लागत आहे, त्या ठिकाणी एक पद आहे। या ठिकाणी सेकंड आहे औषधशास्त्र, MD फार्माकोलॉजी या ठिकाणी लागते आणि एक पद आहे। सूक्ष्मजीवशास्त्र, MD मायक्रोबायोलॉजी आणि त्यासाठी सुद्धा एक पद आहे। रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, MD कम्युनिटी मेडिसिन लागते, या ठिकाणी एक पद आहे। औषध वैद्यकशास्त्र आहे, MD DNB जनरल मेडिसिन आहे, या ठिकाणी एक पद। बालरोग चिकित्साशास्त्र या ठिकाणी MD DNB पेडियाट्रिक्स एक पद। त्वचा व गुप्त रोगशास्त्र या ठिकाणी बघा, त्यासाठी बरंच आहे। या ठिकाणी MD डर्मेटोलॉजिस्ट अँड व्हर्नॉलॉजिस्ट, MD डर्मेटोलॉजी, व्हर्नॉलॉजी अँड लेप्रोसी, MD डर्मेटोलॉजी इन्क्लुडिंग व्हर्नॉलॉजी आणि या ठिकाणी बघा MD मेडिसिन विथ DVD और DD, DNB डर्मेटोलॉजी अँड व्हर्नॉलॉजी। तर या ठिकाणी बरंच दिलेलं आहे ऑर मध्ये किंवा अँड करून, तर तुम्ही ते बघून घ्या। या ठिकाणी त्याच्यासाठी सुद्धा एकच पद आहे। मनोविकृती शास्त्र असेल तर MD सायक्ट्रिस्ट, MD सायकोलॉजिकल मेडिसिन, MD मेडिसिन विथ डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन आणि DNB सायकॅट्रिस्ट याची पदवी पाहिजे। या ठिकाणी मनोविकृती शास्त्र त्याला एक पद आहे। शल्य चिकित्साशास्त्र या ठिकाणी बघा MS DNB जनरल सर्जरी लागते, एक पद। अस्थि व्यंगोपचार शास्त्र, MD DNB ऑर्थोपेडिक्स एक पद आहे। कान नाक घसा शास्त्र असेल, या ठिकाणी हे पद दिलेलं आहे पद, त्याला एक या ठिकाणी जागा आहे। नेत्र चिकित्सा शास्त्र असेल, MS DNB ऑर्थोमॉलॉजी या ठिकाणी दिलेले एक या जागा आहे। या ठिकाणी स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्र दिलंय, या ठिकाणी अर्हता दिलेली आहे, एक पद आहे। किरण दिलेला आहे, त्याची या ठिकाणी MD रेडिओलॉजी बाकीची अर्हता दिलेली आहे आणि एक जागा आहे त्यासाठी। नंतर बघा, दंत रोग शास्त्र या ठिकाणी दिलंय MDS एक पद आहे। तर असं टोटल मिळून या ठिकाणी 15। अजून या ठिकाणी बघूया आपण सहयोगी प्राध्यापक संवर्गातील या ठिकाणी पदे आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी पहिलं पद जे आहे औषधशास्त्र आहे, MD फार्माकोलॉजी, या ठिकाणी एक पद आहे। त्यानंतर शरीर विकृतीशास्त्र जे आहे त्याचं अर्हता दिलेली आहे, दोन पदे आहेत। न्यायवैद्यकशास्त्र MD फॉरेन्सिक मेडिसिन आहे एक। जन औषध वैद्यकशास्त्र MD कम्युनिटी मेडिसिन एक। औषध वैद्यकशास्त्र या ठिकाणी MD DNB जनरल मेडिसिन मध्ये 3 जागा आहेत। बालरोग चिकित्साशास्त्र या ठिकाणी DNB पेडियाट्रिक्स किंवा MD पाहिजे, एक जागा आहे। त्वचा व गुप्त रोगशास्त्राच्या या ठिकाणी दिलेले आहे, मागाचाच क्रायटेरिया आहे, एक जागा आहे। मनोविकृती शास्त्र दिलेले आहे बघा, या ठिकाणी एक जागा आहे। शल्य चिकित्साशास्त्र दिलंय MS DNB जनरल सर्जरी, दोन जागा आहेत। अस्थि व्यंगोपचार शास्त्र दिलेलं आहे, एक जागा आहे। नेत्र शल्य चिकित्साशास्त्र या ठिकाणी दिलेलं आहे, त्यासाठी एक जागा आहे। स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र दिलेलं आहे, एक जागा आहे त्यासाठी। त्यानंतर बघा, किरण दिलेला आहे, एक जागा आहे। तर अशा टोटल मिळून या ठिकाणी 16 जागा दिलेल्या आहेत। या ठिकाणी नेक्स्ट बघूया, या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये अनुभव किती लागतोय आपण बघूया। प्राध्यापक पदाकरता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनानुसार प्राप्त पडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला अनुभव पाहिजे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा कमी पाहिजे। या ठिकाणी वेतन बघा किती दिलेलं आहे, या ठिकाणी 2 लाखांपर्यंत वेतन आहे या ठिकाणी आणि सहयोगी प्राध्यापकासाठी 1,85,000 पर्यंत या ठिकाणी वेतन आहे। त्यानंतर बघा, अर्ज करायचा जो कालावधी आहे तो ते या ठिकाणी 23/3/2025 पर्यंत आहे। नंतर बघा, मुलाखतीचा दिनांक हा माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबई यांच्या मान्यतेनुसार तुम्हाला कळवण्यात येईल। या ठिकाणी बघा खाली बघूया, काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत। करार पद्धतीने नियुक्तीचा कालावधी हा 365 दिवसांचा म्हणजे 1 वर्षाचा एवढा राहणार आहे। तर बाकीचे या ठिकाणी नियम दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या। त्यानंतर बघा, कॉन्ट्रॅक्ट अपॉइंटमेंट ऍप्लिकेशन फॉर प्रोसेसर अँड असोसिएशन प्रोसेसर आहे। तर या ठिकाणी
हा एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो तुम्हाला भरून या ठिकाणी द्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन डेट, तुमचं नाव, पत्ता, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, फोन नंबर, पॅन नंबर, सर्व या ठिकाणी माहिती विचारलेली आहे. एज्युकेशनल डिटेल्ससुद्धा विचारलेले आहेत या ठिकाणी. आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, रिसर्च पेपर डिटेल असेल, टीचिंग एक्सपिरियन्स दिलेला आहे, डॉक्युमेंट डिटेल्ससुद्धा विचारलेली आहेत. तर ते तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 31 जागा या धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निघलेल्या आहेत. जे याच्यासाठी इलिजिबल असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.